नमस्कार सर्व शर्यत शौकीनांचे आणि शर्यतप्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आत्ताच्या घडीला मैदाने चालू आहेत. लहान मोठी मैदानेही सर्वत्रच आपणास पाहावयास मिळत आहेत. तर यामध्ये जे काही टॉपचे आणि एक नंबरमध्ये धावणारे बैल आहेत ते सर्वच मैदानांवर नसतात. त्यामध्ये काही पारंपरिक मैदाने आहेत, यात्रेची मैदाने आहेत आणि काही हिंदकेसरी मैदाने आहेत आणि त्यामधून काही मोठ्या रकमेची सुद्धा मैदाने होत असतात. तर यामध्ये जास्तीत जास्त करून एक नंबरमध्ये धावणारे बैल हे हिंदकेसरी आणि जास्त रक्कम असलेल्या मैदानांवरच आपली हजेरी लावत असतात. याच मैदानांपैकी एक 18 तारखेला मोठे मैदान होत आहे आणि दुसरे मैदान होत आहे ते 23 तारखेला. या दोन्ही मैदानांची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, बिनजोडच्या शर्यती काल उसटणे येथे पार पडल्या. तर या मैदानावर एंट्री झालेला बैल म्हणजेच महान भारत केसरी व पुशेगावचा हिंद केसरीचा मानकरी ठरलेला हरण्या हा उपस्थित होता. त्याचबरोबर कालच्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये उसाटणे येथील मोठा सोन्या याचे 2 फेरे टाकण्यात आले आणि येथे हरण्या आणि मोठा सोन्या हे नामांकित बैल बिनजोडच्या शर्यतीच्या अड्ड्यावर उपस्थित होते. पाहूया या मोठ्या मैदानाविषयक. तर 18 तारखेचे जे काही मैदान होत आहे हे माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे आणि हे 18 तारखेचे मैदान सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे असे मानलेले मैदान होत आहे आणि हे मैदान होणार आहे गुरुवार दिनांक 18/1/2024 रोजी सकाळी 8 वाजता हे मैदान सुरू होणार आहे आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी ही 14 ते 17 तारखेपर्यंत चालू असणार आहे आणि या मैदानावर सर्व मोठी बक्षिसे असणार आहेत. बक्षिसे, पहिले बक्षीस असणार आहे 2.5 लाखाचे आणि त्यानंतर दुसरे बक्षीसही मोठे आहे 2 लाखाचे. तिसरे बक्षीस आहे 1.5 लाखाचे. चौथे आहे 1 लाखाचे. पाचवे 75,000 आणि सहावे 50 आणि सातवे 25. अशा प्रकारे या मैदानावर 18 तारखेच्या सर्व मोठी बक्षिसे आहेत. तरी या मैदानावर सर्व नामांकित आणि टॉपचे बैल हे असणारच आहेत आणि या मैदानाचे आयोजक असणार आहेत शेतकरी कामगार पक्ष सांगोला व पुरोगामी युवा संघटना सांगोला. याचे स्थळ असणार आहे सांगोला फॅबिटेक सूतगिरणी, सांगोला तालुका, सांगोला जिल्हा, सोलापूर येथे हे मोठे मैदान होत आहे आणि या पुढील मैदान होणार आहे ते होणार आहे 23 तारखेचे. ते 23 तारखेचे जे काही मैदान होत आहे ते माननीय श्री प्रभाकर देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान आहे. वार मंगळवार दिनांक 23/1/2024 रोजी हे मैदान होणार आहे आणि या मैदानावर बक्षिसेही खूप मोठमोठी आहेत आणि आत्ताच्या सीझनचे हे सर्वात मोठ्या रकमेचे म्हणजे सर्वात मोठे रोख रकमेचे बक्षिसांचे मैदान असणार आहे चालू सीझनचे. तर यामध्ये सर्व पहिल्या प्रथम बक्षीस आहे 1 नंबरसाठी ते 3,03,000चे. तर दुसरे बक्षीस आहे 2,03,000चे. तिसरे बक्षीस असणार आहे 1,51,000चे. चौथे बक्षीस असणार आहे 1,03,000. पाचवे बक्षीस असणार आहे 61,000. सहावे आहे हे 53,000चे आणि सातवे असणार आहे हे 31,000चे
अशी बक्षिसे या मैदानावर मोठमोठी आहेत आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 20 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि प्रवेश फी असणार आहे या मैदानाची 2000 रुपये। दुसरी विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे। प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ काढून 10 सायकल बक्षीस देण्यात येणार आहेत। जे काही प्रेक्षक बघण्यासाठी जमत असतात त्यांना हे बक्षीस असणार आहे आणि हे बक्षीस लकी ड्रॉद्वारे काढण्यात येणार आहे आणि बक्षिसांमध्ये आपणास 10 सायकली ह्या देण्यात येणार आहे आणि लकी ड्रॉमध्ये 10 रुपये आपणास भरावे लागणार आहेत आणि 10 रुपयामध्ये आपणास नशीब असेल तर नक्कीच सायकल बक्षीस मिळणार आहे। आणि या मैदानाचे स्थळ आहे आंबवडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे हे 23 तारखेचे मोठ्या रकमेचे मैदान होत आहे। मित्रांनो, जे काही टॉपचे बैल आहेत ते 18 आणि 23 तारखेच्या मैदानावर आवर्जून आपली हजेरी लावणार आहेत। बकासूर आणि हे सर्व काही टॉपचे बैल आहेत ते सर्व रायफल 81 झाले, बुलढाणा एक्सप्रेस, बब्या झाला, हे सर्व काही टॉपचे बैल जे काही आत्ता हिंदकेसरी झालेले आहेत आणि पुशेगावच्या मैदानावर होते ते सर्व बैल 18 आणि 23 तारखेच्या मैदानांवर आपणास पाहावयास नक्कीच मिळतील। मित्रांनो, उद्यासाठीही एक मैदान आहे ते म्हणजे 16 तारखेचे मैदान उद्या होणार आहे। ते होणार आहे खंडोबा यात्रानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत श्रीराम शिंदे साहेब केसरी किताब, बोरी, तालुका इंदापूर येथे हे मैदान होणार आहे। पुणे जिल्ह्यामधील हे मैदान 16 तारखेचे असणार आहे आणि या मैदानावरही बक्षिसे चांगल्या प्रकारे आहेत। पहिल्या क्रमांकास बक्षीस 1 लाखाचे आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000चे आहे, तिसऱ्यासाठी 50,000चे आहे, चौथ्यासाठी 31,000चे आहे आणि पाचव्यासाठी सुद्धा बक्षीस असणार आहे 21,000चे, सहाव्यासाठी 11, सातव्यासाठी 7,000 अशा प्रकारे येथे सुद्धा बक्षीस असणार आहेत। आणि उद्याच्या म्हणजे 16 तारखेच्या मैदानाची प्रवेश फी असणार आहे 1000 रुपये फक्त आणि उद्यासुद्धा 16 तारखेला हे मैदान होत आहे आणि त्यानंतर 18ला असणार आहे आणि 23ला सुद्धा मैदान असणार आहे। तर मित्रांनो, या सर्व मैदानांवर टॉपचे बैल आपल्याला दिसणार आहेत। तर भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओसह। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।